नमस्कार मंडळी, तुमच्या पण घरी असंच आहे का हो? लहान मुलं आईस्क्रीम चॉकलेट खाण्यासाठी हट्ट करतात आणि नाही दिलं की रडून का होईना ती खातातच। आमच्यात तरी असंच आहे बघा। शौर्याने मागच्या 4 दिवसामध्ये इतकं आईस्क्रीम खाल्लं की त्याला झाली आहे आता सर्दी आणि सर्दीमुळे तो चिडचिडपणा करतोय, रडतोय, व्यवस्थित जेवण करत नाही। तर म्हटलं त्याच्या तोंडाला चव येईल असं काहीतरी आपण बनवूया। तर आज बनवणार आहे मी चिवडा, गव्हांच्या मुरमुऱ्यांचा चिवडा। तर हे मोठ्या साईजचे मुरमुरे आहेत। आपण जो चिवडा बनवतो ते लहान साईजचे असतात। गव्हाचे असल्यामुळे लहान मुलांसाठी हे खूप पौष्टिक आहेत। हे काहीतरी 28 रुपयाला 200 ग्रॅम असं आहेत हे। ही रेसिपी मी शौर्यासाठी बनवत आहे, त्यामुळे मिठाचं बनवणार आहे। जर तुम्हाला मिठाचे आवडत नसतील तर तुम्ही भडंगसारखं तिखट गोड असंही बनवू शकता। सगळ्यात आधी ते मुरमुरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे, जसे आपण पोहे स्वच्छ करतो तसे। नुसते जरी खाल्लं तरी हे छान लागतात। तोपर्यंत मी इकडं कढई गरम करायला ठेवली होती। कढई गरम झाली की त्यात तेल ओतायचं, जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी छान अशी व्यवस्थित तडतडू द्यायची। 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या। लसणाने काय होतं, आपल्या चिवड्याला एक छान फ्लेवर येतो, चिवडा खायलाही खूप छान लागतो। त्याच्यानंतर कढीपत्ता आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे। मी ते कच्चे शेंगदाणे वापरले होते, तुम्ही भाजलेलेही वापरू शकता। हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यानंतर जे आपण मुरमुरे आहेत ते टाकून हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। तिथे काळजी घ्यावी लागते, हे मुरमुरे जास्त गरम होऊ द्यायचे नाही। जास्त गरम जर झाले तर त्याचा कुरकुरीतपणा जातो आणि ते असं खायला कुरकुरीत लागत नाही तसं। त्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चमचा पिठी साखर आणि थोडंसं मीठ। इथे तुम्ही मीठ थोडंच वापरा, कारण त्याला अंगचंच मीठ असतं। हे सगळं टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा प्रकारे आपला तयार आहे झटकीपट होणारा गहू मुरमुऱ्यांचा पौष्टिक असा चिवडा। हा चिवडा तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणूनही खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। ह्याचा कुरकुरीतपणा बघा किती आहे, आवाज तुम्ही ऐकलाच असेल। तोपर्यंत शौर्य झोपेतून उठला होता, त्याला भाजीपोळी दिली पण तो नको म्हटला खाण्यासाठी। चिवडा दिल्यावर त्याला तो आवडला आणि त्याने खाल्लासुद्धा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आमचे रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।